हॅलो स्टुडंट्स, तुमचं स्वागत आहे विजन 24/7 यूट्यूब चॅनलवरती। आज मी घेऊन आलेला आहे प्रीवियस इयर क्वेश्चन्स, TCS बेस्ट प्रीवियस इयर क्वेश्चन्स, जे की तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी गेम चेंजिंग ठरणार आहेत। असे स्टुडंट्स ज्यांना पेपर पॅटर्न माहिती नाही आहे किंवा मग क्वेश्चन्स कुठून येतील हे माहिती नाही आहे, तर आज त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील। त्यानंतर एक्झामची लेवल कोणती राहते, त्यानंतर क्वेश्चन्स कसे विचारले जातात केमिस्ट्री वरती आणि फॉरेन्सिक सायन्स वरती आज ते देखील बघणार आहे। इवन मी तुम्हाला हे पण सांगणार आहे केमिस्ट्रीच्या कोणत्या पार्ट मधून हा क्वेश्चन आलेला आहे, कोणता पार्ट इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर तुम्हाला एक्झाम वरती कुठल्या पार्ट वरती फोकस करावं लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जवळच आलेले आहेत। आय होप यू आर डुईंग ग्रेट। तुम्ही खूप मेहनत करत असाल एक्झामच्या साठी। लास्ट 6 मंथ किंवा मग 2-3 महिने आधी तुम्ही काय केले हे मॅटर नाही करत, पण एक्झामच्या 1 महिना आधी तुम्ही काय करत आहे ते खूप जास्त मॅटर करते। आता जे आपण प्रीवियस इयर क्वेश्चन्स घेत आहे, जी सिरीज आपण प्रीवियस इयर क्वेश्चन्सची स्टार्ट केलेली आहे, हा आज आपला पार्ट 2 आहे। याच्या आधी पार्ट 1 अपलोड झालेला आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पार्ट 1 बघितला नसेल तर एकदा नक्कीच पार्ट 1 ला व्हिजिट द्या। आणि जी आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे प्रीवियस इयर क्वेश्चन्सची, हे तुमच्या एक्झामला खूप जास्त हेल्पफुल राहील। कारण केमिस्ट्रीचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स आम्ही पूर्ण TCS चे जितकेही पेपर झालेले आहेत त्यामधून सॉर्ट आउट करून घेतलेले आहेत। म्हणजेच काय की जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते या व्हिडिओमध्ये घेणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये जो की पार्ट 1 आपण अपलोड केलेला आहे, त्या पार्ट 1 मध्ये तुमचा प्रतिसाद खूप छान मिळाला आहे, त्याबद्दल थँक्यू। आणि इवन याही व्हिडिओमध्ये मी ही अपेक्षा करतो की तुम्ही याही व्हिडिओला लाईक कराल, शेअर कराल, त्यानंतर याही व्हिडिओला तेवढाच त्याच्यापेक्षा जास्त कदाचित प्रतिसाद द्याल। पहिला क्वेश्चन केमिस्ट्रीचा आहे, जो की पिरियडिक टेबल मधून किंवा मग पिरियडिसिटी मधून आलेला आहे। पिरियडिसिटी वरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। जर तुम्ही पिरियडिसिटीचा व्हिडिओ बघितला नसेल तर पिरियडिसिटीला नक्कीच व्हिजिट द्या। आणि क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो कसा विचारलेला आहे। The energy required to remove an electron from the outermost shell of an atom in its gaseous state is called। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो की आउटरमोस्ट शेल मधून लागणाऱ्या एनर्जीला काय म्हणतात। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आउटरमोस्ट शेल मधून इलेक्ट्रॉनला ऍब्स्ट्रॅक्ट करण्यासाठी लागणाऱ्या एनर्जीला काय म्हणतात, तर त्याला आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणतो किंवा मग आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतो, त्यालाच आपण आयोनायझेशन एन्थॅल्पी देखील म्हणतो। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया फॉरेन्सिक सायन्स वरती। फॉरेन्स टेस्ट इज युज्ड फॉर, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स बघूया। पहिला ऑप्शन आहे ब्लड स्टेन, सेकंड ऑप्शन आहे सेमिनल स्टेन, थर्ड ऑप्शन आहे ऑप्शन सी सलायव्हरी स्टेन, ऑप्शन डी इज व्हॉट स्वेट स्टेन। तर विद्यार्थी मित्रांनो याचा ऑप्शन नंबर बी इज व्हॉट करेक्ट आन्सर। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, केमिस्ट्रीचा फोटोकेमिस्ट्री मधून आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, क्वेश्चन कुठून आलेला आहे, फोटोकेमिस्ट्रीच्या पार्ट मधून। फोटोकेमिस्ट्री मधून कोणता क्वेश्चन आलेला आहे, अ फोटोकेमिकल रिएक्शन। एकदम इझी क्वेश्चन आहे, याच्यापेक्षा इझी क्वेश्चन कुठेच मिळणार नाही केमिस्ट्रीचा। आणि हा जर क्वेश्चन अटेम्प्ट नाही करता येत आहे मीन्स किंवा मग हा जर क्वेश्चन तुम्ही स्किप करून येत आहे म्हणजे सगळ्यात मोठा मूर्खपणा करत आहे, कारण क्वेश्चन मध्ये याचा आन्सर आहे। तर मग विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन काय आहे, अ फोटोकेमिकल रिएक्शन इज, म्हणजेच काय फोटोकेमिकल रिएक्शनला काय म्हणतो। फोटोकेमिकल रिएक्शन म्हणजेच याच्यामध्ये काय फोटो म्हणजेच काय तर लाईट, म्हणजेच काय अशी केमिकल रिएक्शन जी लाईटच्या प्रेझेन्स मध्ये परफॉर्म होते। नॅचरली ऑकरिंग फोटोकेमिकल रिएक्शन कुठली आहे तर फोटोसिंथेसिस वाली। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन्स बघूया। ऑप्शन ए काय आहे, ऑप्शन ए आहे कॅटलाइज्ड बाय लाईट, लाईट कॅटलाइज करते। ऑप्शन बी इज व्हॉट इनिशिएटेड बाय लाईट, ऑप्शन सी accompanied with emission of light, ऑप्शन डी used to convert heat energy into light। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जे 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात एमसीक्यू मध्ये, त्यामधले 2 ऑप्शन्स इररिलेव्हंट असतात। त्यामधले फक्त इम्पॉर्टंट किती ऑप्शन्स असतात, 2। म्हणजेच काय 2 ऑप्शन इररिलेव्हंट राहतात आणि 2 ऑप्शन तुमच्या कन्फ्युजन साठी टाकले जातात। आता ऑप्शन ए मध्ये काय दिलेलं आहे, कॅटलाइज्ड बाय लाईट, म्हणजेच काय लाईट कॅटलाइज करते रिएक्शन। आणि ऑप्शन बी मध्ये इनिशिएटेड बाय लाईट, आणि जसं फोटोकेमिकल रिएक्शन आहे, फोटो म्हणजेच काय की
केमिकल रिएक्शन स्टार्ट होते लाईटच्या पासून, लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. ऑप्शन बी इज व्हॉट करेक्ट आन्सर. काही काही जण याच्यामध्ये ऑप्शन ए पण टिक करून येतील, पण ते ऑप्शन ए इनकरेक्ट आहे. जर समजा याच्यामध्ये इनिशिएटेड बाय लाईटच्या ठिकाणी जो ऑप्शन बी आहे त्याच्या ठिकाणी दुसरा कुठला ऑप्शन असतं, तर ऑप्शन ए आपलं काय करेक्ट आन्सर आलं असतं. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघूया. मर्डर इज डिफाइंड ॲज और मर्डर इज डिफाइंड इन सेक्शन. म्हणजेच काय, तर मर्डर कोणत्या सेक्शन मध्ये डिफाईन केला जातो. मर्डर IPC 302 ऑप्शन ए. ऑप्शन बी इज व्हॉट IPC 299. ऑप्शन सी IPC 300. ऑप्शन डी IPC 303. तर याचं करेक्ट आन्सर आहे IPC 300. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काही क्वेश्चन्स असे आहेत जे की तुम्हाला जर माहिती असेल तरच तुम्ही टिक करू शकाल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही वाचलेलं आहे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला माहिती आहे IPC 300 मध्ये म्हणजेच IPC 300 मध्ये मर्डरची केस लागते, तर तुम्ही इझिली टिक करू शकता आणि मार्क्स गेन करू शकता. याच्यामध्ये लॉजिक लावण्याचं, मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करण्याचं बिलकुल पण काम नाही. विथिन अ सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह होते जर तुम्ही वाचलं असेल तर. याच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला वाचावं लागेल, अभ्यास करावा लागेल. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा केमिस्ट्रीचा क्वेश्चन बघूया. द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ द मॉलिक्यूल ऑफ अ कंपाऊंड. विद्यार्थी मित्रांनो आता यापेक्षा सोपा तर काहीच नाही येणार. यापेक्षा सोपा क्वेश्चन तर आजपर्यंत मी बघितलेलं नाही. इव्हन 10चा मुलगा सुद्धा या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकते. काय आहे द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ द मॉलिक्यूल इन अ कंपाऊंड. म्हणजेच काय, एखाद्या मॉलिक्यूलचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनला काय म्हणतात, इज कॉल्ड ॲज. ऑप्शन ए स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण कशाला म्हणतो, ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला तर नाही आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला याची समवॉट पॉसिबिलिटी आहे. एम्पेरिकल फॉर्म्युला तर बिलकुल नाही आहे. ग्राफिक फॉर्म्युला मुळेच नाही आहे. तर ऑप्शन नंबर बी इज व्हॉट करेक्ट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलेलं आहे की केमिस्ट्रीचे क्वेश्चन न पाहता न वाचता सोडून नाही द्यायचे. कारण काही क्वेश्चन्स असेही विचारतात की ज्याचं तुम्हाला आन्सर्स माहिती असते. इव्हन खूप इझी क्वेश्चन्स विचारतात. आपल्याला फक्त ज्यांना केमिस्ट्रीचं फिअर आहे ना, त्यांनी फक्त एक काम करा की इझी क्वेश्चन्स नाही मिस होऊ द्यायचे. फॉर एक्झाम्पल असे ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलेला आहे, ज्याचं फोटोकेमिकल रिएक्शनचा टाईप विचारलेला आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कल्पेबल होमिसाइड इज डिस्क्राइब्ड इन सेक्शन. कल्पेबल होमिसाइड म्हणजेच काय, होमिसाइड म्हणजेच अटेम्प्ट टू मर्डर, यालाच काय म्हणतात होमिसाइड. कल्पेबल होमिसाइड इज डिस्क्राइब्ड इन सेक्शन. कल्पेबल होमिसाइड कोणत्या सेक्शन मध्ये डिस्क्राइब केलेलं आहे, तर कोणत्या सेक्शन मध्ये डिस्क्राइब केलेलं आहे. ऑप्शन ए आहे IPC 299. ऑप्शन बी आहे IPC 300. ऑप्शन सी आहे IPC 202. IPC ऑप्शन डी इज व्हॉट IPC 302. तर विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ए IPC 299. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया. केमिकल रिएक्शन इन्व्हॉल्व इन द पार्टिसिपेशन ऑफ. म्हणजेच काय, केमिकल रिएक्शन मध्ये काय पार्टिसिपेट होते. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, केमिकल रिएक्शन मध्ये काय पार्टिसिपेट होते, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन की न्यूक्लिय. तर विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट ऑप्शन आहे, करेक्ट आन्सर आहे इलेक्ट्रॉन. कारण इलेक्ट्रॉनच्या शिफ्टिंगमुळेच केमिकल रिएक्शन प्रोसीड होते. इलेक्ट्रॉनच्या डिस्प्लेसमेंटमुळेच रिएक्शन एखादी प्रोसीड होते. इव्हन इलेक्ट्रॉन जर स्टेबल नसेल किंवा अनस्टेबल असेल तरी ही रिएक्शन प्रोसीड होते. म्हणजेच काय, कोणाच्या पार्टिसिपेशनमुळे रिएक्शन प्रोसीड होते केमिकल रिएक्शन, तर इलेक्ट्रॉन्सच्या पार्टिसिपेशनमुळे. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. इन इंडिया द फर्स्ट स्टेट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी वॉज एस्टॅब्लिश्ड ॲट. म्हणजेच काय, भारतात कोणत्या स्टेटमध्ये सगळ्यात पहिली फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी एस्टॅब्लिश झाली आहे. कोणत्या स्टेटमध्ये झालेली आहे. पहिला ऑप्शन आहे कलकत्ता 1952 मध्ये, कलकत्ता 1955 मध्ये. ऑप्शन सी इज व्हॉट दिल्ली 1952 मध्ये. ऑप्शन डी दिल्ली 1955 मध्ये. तर ऑप्शन ए इज व्हॉट करेक्ट आन्सर. कलकत्ता इन 1952 मध्ये सगळ्यात पहिली फॉरेन्सिक सायन्सची लॅबोरेटरी एस्टॅब्लिश झाली होती कोलकातामध्ये. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया.
Which of the following catalyst is used generally during the hydrogenation of alkenes? विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोजिनेशन ऑफ अल्किन्स म्हणजेच काय? अल्किन्स म्हणजे काय? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये हायड्रोजन ऍड करणे, त्यालाच काय म्हणतो आपण? हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन ऑफ अल्किन्स म्हणजेच काय? अल्किनचं हायड्रोजिनेशन जर करायचं असेल आपल्याला तर त्याचे 4-5 कॅटलिस्ट आहेत. फॉर एक्झाम्पल पॅलेडियम बेस्ड कॅटलिस्ट, निकेल बेस्ड कॅटलिस्ट, प्लॅटिनम बेस्ड कॅटलिस्ट, आणखी पण झिंक बेस्ड कॅटलिस्ट पण सुद्धा असते. त्यानंतर विल्किन्सन कॅटलिस्ट, असे खूप सारे कॅटलिस्ट आहेत जे की अल्किनचं कन्व्हर्जन अल्केन मध्ये करतात बाय ऍडिंग हायड्रोजन. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन बघूया. ऑप्शन ए इज व्हॉट? प्लॅटिनम. ऑप्शन बी इज व्हॉट? पॅलेडियम. ऑप्शन सी इज व्हॉट? निकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं प्लॅटिनम, पॅलेडियम, निकेल, झिंक हे सगळे काय आहेत? हायड्रोजिनेशन रिएक्शनला इनिशिएट करणारे कॅटलिस्ट आहेत. तर याचा ऑप्शन काय आहे? ऑप्शन डी मध्ये काय? ऑप्शन डी इज व्हॉट? करेक्ट आन्सर, ऑल ऑफ द अबव. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. पेप्टाइड बॉन्ड इज म्हणजेच काय? पेप्टाइड बॉन्ड हा काय आहे? पेप्टाइड बॉन्ड कशाने फॉर्म होतो? इवन तो आयोनिक बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे, की मेटॅलिक बॉन्ड आहे, की हायड्रोजन बॉन्ड आहे, ते सांगायचं आहे. तर पेप्टाइड बॉन्ड हा काय आहे? तर पेप्टाइड बॉन्ड हा काय आहे? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सनी फॉर्म झालेला आहे. आणि जसं की मी तुम्हाला या व्हिडिओच्या आधीच्या व्हिडिओमध्ये कार्बन कंपाऊंड्स मध्ये सांगितलेलं आहे की शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सनी कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. तर ऑप्शन कडे बघूया. ऑप्शन ए इज व्हॉट? कोव्हॅलंट बॉन्ड. ऑप्शन बी इज व्हॉट? आयोनिक. ऑप्शन सी इज व्हॉट? मेटॅलिक बॉन्ड. ऑप्शन डी इज व्हॉट? हायड्रोजन बॉन्ड. तर ऑप्शन ए इज व्हॉट? करेक्ट आन्सर. ऑप्शन ए काय आहे? करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो. आयडेंटिफाय द अमायनो ऍसिड कंटेनिंग नॉन पोलर ॲलिफॅटिक आर ग्रुप. म्हणजेच काय? इथे खाली ऑप्शन्स मध्ये तुम्हाला अमायनो ऍसिड्स दिलेला आहेत. त्या अमायनो ऍसिड्स मध्ये आर ग्रुप हा ॲलिफॅटिक असायला पाहिजे. आता ॲलिफॅटिक म्हणजेच काय? तर स्ट्रेट चेन. हे देखील याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर स्ट्रेट चेन कंपाऊंड्स त्यालाच काय म्हणतो आपण? ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. आता ॲलिफॅटिक आर ग्रुप, आर म्हणजेच काय? एनी अल्काइल ग्रुप. तर असे अमायनो ऍसिड्स आपल्याला फाइंड करायचे आहे ज्याच्यामध्ये ॲलिफॅटिक आर ग्रुप प्रेझेंट असणार आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए काय आहे? फिनिल ॲलॅनिन, टायरोसिन अँड ट्रिप्टोफॅन. विद्यार्थी मित्रांनो, फिनिल ॲलॅनिन मध्ये फिनिल ग्रुप प्रेझेंट असते. फिनिल ग्रुप म्हणजेच काय? तर बेन्झिन ग्रुप. आणि बेन्झिन जर प्रेझेंट आहे तर तो ॲलिफॅटिक आहे का? तर नाही, तो काय आहे? ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. तर ऑप्शन ए इज व्हॉट? इनकरेक्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन सी बघूया. ऑप्शन सी मध्ये लायसिन आहे, अर्जिनाइन आहे आणि हिस्टिडीन आहे. हिस्टिडीन मध्ये विद्यार्थी मित्रांनो एक इमिडाझोल ग्रुप प्रेझेंट असतो आणि तो जो इमिडाझोल ग्रुप आहे तो काय आहे? ॲरोमॅटिक आहे. म्हणून ऑप्शन सी इज ऑल्सो व्हॉट? इनकरेक्ट. त्यानंतर ऑप्शन डी. ऑप्शन डी मध्ये सेरिन आहे, थ्रिओनिन आहे, सिस्टीन आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी च्या थ्रिओनिन मध्ये सुद्धा एक ॲरोमॅटिक रिंग प्रेझेंट असते. म्हणजेच काय? ॲलिफॅटिक कंपाऊंड नाही आहे तो. म्हणून ऑप्शन डी इज ऑल्सो व्हॉट? इनकरेक्ट. ऑप्शन बी इज व्हॉट? करेक्ट आन्सर. ज्याच्यामध्ये ग्लायसिन, ॲलॅनिन आणि ल्युसिन आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अमायनो ऍसिडचे पूर्ण केमिकल स्ट्रक्चर्स लर्न करायचे असतील, त्याची एक पद्धत आहे, ट्रिक आहे. जर तुम्हाला ती जाणून घ्यायची असेल किंवा मग ती ट्रिक शिकायची असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा की सर नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये अमायनो ऍसिडचे केमिकल स्ट्रक्चर्स घ्या, जेणेकरून माझ्या लक्षात येईल की जर तुम्हाला नीड असेल तर मी केमिकल स्ट्रक्चर्स एकदम इझी वेनी तुम्हाला शिकवेल. इव्हन त्याची ट्रिक आहे, ती ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही आयुष्यभर ती ट्रिक विसरणार नाही आहे. आणि त्यानंतर इव्हन त्याच्यावरती अमायनो ऍसिड्स वरती कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची इच्छा असेल की नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये अमायनो ऍसिड्स बद्दल थोडीशी माहिती मिळाव तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊया. द न्यूट्रलायझेशन रिएक्शन बिटवीन अन ऍसिड अँड अ बेस इज अ टाइप ऑफ. म्हणजेच काय? न्यूट्रलायझेशन रिएक्शन ऍसिड आणि बेस मध्ये जी न्यूट्रलायझेशन रिएक्शन होते ती कुठल्या टाइपची रिएक्शन आहे? तर त्याला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असे म्हणतो. तर ऑप्शन ए इज व्हॉट? करेक्ट आन्सर. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रस्टिंग ऑफ एन आयर्न इन्व्हॉल्व्स अ केमिकल रिएक्शन विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ. म्हणजेच काय? एखाद्या लोखंडाला जसं जंग चढते, म्हणजेच काय? कोरोजन चढते. ते कोरोजन कशामुळे होते?
तर तिथे काय होत असते विद्यार्थी मित्रांनो, तिथे ऑक्सिडेशन होत असते. ऑक्सिडेशन होत असते ती मॉइस्ट कंडिशन मध्ये गेल्यानंतर ऑक्सिडेशन होते त्या मेटलचं आणि त्याला कोरोजन चढते. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन वाचूया. इट इज ए रिडक्शन एज वेल एज कॉम्बिनेशन रिएक्शन. ऑप्शन ए इज व्हॉट इनकरेक्ट, कारण ऑक्सिडेशन होते तिथे. ऑप्शन बी ऑक्सिडेशन एज वेल एज कॉम्बिनेशन रिएक्शन. ऑप्शन सी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो रिडक्शन एज वेल एज डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ऑप्शन डी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिडेशन एज वेल एज डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी इज व्हॉट करेक्ट आन्सर, ऑक्सिडेशन एज वेल एज कॉम्बिनेशन रिएक्शन. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. द स्ट्रक्चर ऑफ इज बेस्ड ऑन कोरिन रिंग विथ कोबाल्ट एज वेल एज कोबाल्ट एज अ सेंट्रल एटम. विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली विचारलेला आहे बायोमॉलिक्युल्स मधून. विद्यार्थी मित्रांनो काय विचारलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, द स्ट्रक्चर ऑफ इज बेस्ड ऑन कोरिन रिंग, म्हणजे कोरिन रिंग वर बेस्ड कोणाचं स्ट्रक्चर आहे. ऑप्शन आहे विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन बी12, विटॅमिन ई. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी इज व्हॉट करेक्ट आन्सर, विटॅमिन बी12 मध्ये कोरिन रिंग प्रेझेंट असते. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, फ्युरन हॅज पाय इलेक्ट्रॉन्स, म्हणजे काय फ्युरन मध्ये किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे विचारलेलं आहे. आता फ्युरन आधी तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की फ्युरन म्हणजे नेमकं काय. तर फ्युरन ही एक 5 मेंबर्ड रिंग ज्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे आणि 2 डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत, त्याला फ्युरन म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो फ्युरन, पायरोल, इमिडाझोल हे जे रिंग्स आहेत हे लक्षात घ्या. नेटवरती सर्च करा, चार्ट काढा, पण ह्या रिंग्स आहे ना लक्षात घ्या. कारण जर तुम्हाला जर माहिती असेल फ्युरनची रिंग तरच तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. तर हा क्वेश्चन कुठून आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो हेट्रोसायक्लिक केमिस्ट्री मधून आलेला आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम, म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्स विचारलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे पाय इलेक्ट्रॉन्स कुठले असतात, जे डिलोकलाइज होतात. ते ऑक्सिजनचे लोन पेअर असो किंवा मग रिंग मधले 2 पाय बॉन्ड असो. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये टोटल पाय इलेक्ट्रॉन्स किती आहेत या कॉम्प्लेक्स मध्ये, तर ऑक्सिजनचे लोन पेअर डिलोकलायझेशन करू शकतात, म्हणून याच्यामध्ये 2 पाय बॉन्ड्स आहेत आणि 1 लोन पेअर आहे. तर 2 पाय बॉन्डचे 4 पाय इलेक्ट्रॉन्स आणि एका लोन पेअरचे 2 पाय इलेक्ट्रॉन्स, टोटल पाय इलेक्ट्रॉन्स किती झाले 6. तर ऑप्शन मध्ये बघा कुठल्या ऑप्शन मध्ये 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. तर ऑप्शन नंबर सी काय आहे, करेक्ट आन्सर आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. An organometallic complex that is used as an anti-cancer drug that targets DNA to inhibit cell growth is called. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, असा ऑर्गॅनोमेटॅलिक कॉम्प्लेक्स आपल्याला सांगायचा आहे जो अँटी कॅन्सर ड्रग म्हणून बिहेव करतो किंवा मग अँटी कॅन्सर ड्रग म्हणून घेतला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन आहे बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, म्हणजेच काय बायोमॉलिक्युल्सचा, ज्याच्यामध्ये क्लिअर दिलेलं आहे की सिस्प्लॅटिन हे यूज केली जाते अँटी कॅन्सर ड्रग म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो 12व्याचा ऑप्शन नंबर सी इज व्हॉट करेक्ट आन्सर. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आजचा हा सेशन इथेच थांबूया. आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला मॅक्सिमम शेअर करा, मॅक्सिमम लाईक करा. जर तुमचा असाच प्रतिसाद मिळत राहिला आम्हाला तर आम्ही जे व्हिडिओज वीकली अपलोड होत आहेत ते व्हिडिओज आम्ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल अपलोड करणार. आणि जर समजा आपले 200+ लाईक्स वाढले तर व्हिडिओची सिरीज एकदम फास्ट ग्रो होणार आहे. आणि जे स्टुडंट्स जे फर्स्ट टाइम बघत आहेत हा व्हिडिओ त्यांनी देखील नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो आम्ही मेहनत करतो जेणेकरून तुमची ग्रोथ होईल. जर तुमची एक्झाम या मंथमध्ये जर होईल तर या मंथच्या एक्झाम व्हायच्या आधी आम्ही मॅक्सिमम व्हिडिओज अपलोड करू. जर समजा तुम्ही जर आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, चांगला सपोर्ट केला तर आम्ही याच्यापेक्षा जास्त मेहनत करू आणि व्हिडिओज ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्हाला प्रोव्हाइड करू. जर समजा आपले एक्झामच्या आधी 10 ते 20 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वरती व्हिडिओज अपलोड झाले तर तुमच्याकडे खूप मोठं मटेरियल राहील जे की रिवाइज करू शकता. खूप मोठे तुमच्याकडे क्वेश्चन्स राहतील ज्याच्यामधून तुम्ही अभ्यास करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आजचे जे क्वेश्चन्स आहेत टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अपलोड करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तर टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा.